मुंबईतल्या सर्वपक्षीय विरोधकांच्या मोर्चाची पुण्यात सुद्धा तयारी सुरू आहे। पुण्यामध्ये मनसे आणि महाविकास आघाडीची एकत्र बैठक सुरू आहे। चारही पक्षाचे पुणे शहराध्यक्ष एकाच मंचावर आहेत। 1 तारखेला मोर्चासाठी मोठ्या संख्येने मुंबईला जाण्याची तयारी ही पुण्यामध्ये सुरू आहे। आपण हे दृश्य पाहू शकतो। महाविकास आघाडीतले 3 पक्ष अर्थात ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस आणि सोबतच मनसे असे या चारही पक्षांचे शहराध्यक्ष मंचावर एकत्र उपस्थित आहेत। पदाधिकारी खाली बसलेले आहेत आणि त्यांना मार्गदर्शन केलं जाते कशा संदर्भात तर 1 तारखेला मोठ्या संख्येने पुण्यातून मुंबईला यायचं आहे, कारण मुंबईमध्ये मनसे आणि महाविकास आघाडीचा एकत्रित मोर्चा निघणार आहे, ज्या मोर्चाला नाव देण्यात आलेलं आहे सत्याचा मोर्चा। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। ज्ञानेश्वर, 1 तारखेला मोर्चा निघतोय, पुण्यात सुद्धा तयारी सुरू आहे, याचा अर्थ सर्व ताकदीनिशी उतरणार आहेत पक्ष असं दिसतंय। अर्थातच राज्यातल्या प्रत्येक शहरात आणि जिल्ह्याच्या ठिकाणी अशा पद्धतीच्या बैठकांचं आयोजन करण्याचे वरिष्ठ नेत्यांनी आदेश दिलेले होते आणि आता पुण्यात ही जी बैठक सुरू आहे या बैठकीला मनसेचे शहराध्यक्ष, त्यासोबतच काँग्रेसचे शहराध्यक्ष, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आणि त्यासोबतच ठाकरेंच्या शिवसेनेचे जे नेते आहेत शहरातले, हे सगळेजण एकत्र आपल्याला स्टेजवर बसलेले बघायला मिळतात। 1 तारखेला कशा पद्धतीनं कोणत्या पक्षाचे किती कार्यकर्ते मुंबईला निघणार, त्यांचं नियोजन कशा पद्धतीचं असणार, त्यांची संख्या आणि एकूणच वाहनांची संख्या, शहरातून कोणत्या ठिकाणाहून किती वाजता निघायचं याच्या पद्धतीची नियोजनात्मक ही जी बैठक आहे ती सध्या पुण्यात सुरू असल्याचं आपण पाहतोय। अर्थातच पुण्यातून मोठ्या संख्येनं जे सगळे पक्ष आहेत मतचोरीच्या मुद्द्यावर ते एकत्र आलेले आहेत आणि मुंबईला जाण्याचं त्यांचं नियोजन सुरू आहे। अर्थात 1 तारखेच्या या सगळ्या मोर्चाकडे लक्ष असेल, मात्र वेगवेगळ्या शहरांमध्ये अशा पद्धतीच्या ज्या बैठका होतात त्यातून कशा पद्धतीची तयारी 1 तारखेच्या मोर्चात सुरू आहे त्याचा अंदाज आपल्याला घेता येईल। बरं, धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या माहितीसाठी।